नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलंच आहे, आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक दिव्य प्रचिती देणारा अनुभव घेऊन आलेलो आहोत. आणि हा फार जुना अनुभव नाही आहे, हा आत्ताच आमच्यासोबत नुकताच घडला. स्वामी महाराजांनी त्यांच्या असण्याची प्रचिती दिलेली आहे. स्वामी महाराज कुठेच नाही आहेत, ते आपल्यासोबत प्रत्येक वेळीच प्रत्येक ठिकाणी कसे उभे राहतात याची प्रचिती त्यांनी दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वामी सेवेकरांसाठी. तर एक अनुभव, दिव्य प्रचिती देणारा अनुभव आहे. तर मंडळी, आम्ही मराठवाड्यातल्या धाराशिवमधले रहिवासी आहोत. इथे स्थायिक आहोत आम्ही, पण मुलं मात्र पुण्यामध्ये असतात. आणि आम्ही नुकतंच तुळजापूरचं आईसाहेबांचं श्रीखंडाचं सिंहासन भरण्याचा कार्यक्रम केला. त्याचं ऑनलाईन बुकिंग झालं होतं आमचं. आणि आम्ही असं बुकिंग केलं होतं की शनिवार रविवार असलं की थोडंसं मुलांना सुट्ट्या असतात, मग ते त्यांना सोयीचं पडतं म्हणून. मग मुली अगोदर आलेल्या होत्या, पण मुलगा मात्र राहिला होता यायचा. मग त्यानं त्याचं पुण्यातली सगळी कामं आटपून तो निघाला. तर तो शुक्रवारी संध्याकाळी निघाला आणि तो कर्वेमध्ये असतो, तर तो स्वारगेटवरून एक ट्रॅव्हलर बुक करून त्याने ऑनलाईन बुकिंग केलेलं, तो तिथून बसला. आणि ती ट्रॅव्हलर्स आहे ती फक्त हडपसरपर्यंतच आली आणि हडपसरला ती बंद पडली. आणि त्यानंतर तिथले सर्व पॅसेंजर्स त्या ट्रॅव्हलर्सवाल्यांनी दुसऱ्या ट्रॅव्हलरमध्ये शिफ्ट केले. आता ती जी पहिली ट्रॅव्हलर होती तर ती येणार होती धाराशिवला, आणि दुसरी जी होती शिफ्ट केलेली ती सोलापूर व्हाये अक्कलकोटला जाणार होती. म्हणजे अक्कलकोट गाडीमध्ये सगळे प्रवासी त्यांनी बसवून दिले आणि ती गाडी निघाली त्या दिवशी अर्धा पाऊण तास लेट. म्हणजे 11ला निघणार होती, 12:30-1च्या दरम्यान ती तिथून निघाली. आणि त्यानंतर आम्ही मुलाच्या टचमध्ये होतो की पहाट झाली की आम्हाला सवयी आहेत, मुलं यायची म्हटली की आम्ही 4-5 वाजायला लागले की मुलांना फोन करतो. आणि रोजच्याप्रमाणे आम्ही 5-5:30ला वाट पाहून त्यांना फोन करायला लागलो, पण त्यांनी काही फोन रिसीव केला नाही. आणि त्यानंतर मात्र 6 वाजता त्याला मिस कॉल दिसले. त्याला झोप लागली होती. 6 वाजता मात्र मिस कॉल दिसले आणि मग त्यांनी पाहिलं की गाडी सोलापूरला न थांबता अक्कलकोटला निघालेली आहे. म्हणजे शब्दात सांगता येत नाहीत ह्या गोष्टी. सांगतानासुद्धा असा कंठ दाटून येतो, कारण आपल्याला माहिती आहे महाराजांच्या सेवेची आपल्याला किती प्रचिती येते ते. तर गाडी सोलापूरला थांबल्यानंतर त्याला झोप लागली होती, त्यावेळेस तो उठला नाही. आणि गाडी अक्कलकोटला जेव्हा निघाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, थोडं उजडायला लागलं होतं 6-6:45च्या दरम्यान. आणि सकाळी सकाळी त्याला मात्र जाणीव झाली की गाडी आपण सोलापूरला उतरलो नाही, गाडी मात्र पुढे आलेली आहे. आता त्याने मॅप पाहिला तर गाडी अक्कलकोटच्या दिशेने चालली होती. आणि मग त्याने ती गाडी थांबवली आणि उतरला. सोलापूर सोडून पण 4-5 किलोमीटर झाले असतील. उतरला तो, पण सकाळ होती, अगदी सकाळ होती आणि जास्त वाहनं पण ये जा करत नव्हती. त्यानं प्रयत्न केला की कुठले रिक्षा किंवा काही प्रायव्हेट वाहनं आपल्याला बसस्थानकापर्यंत म्हणजे सोलापूरच्या नेऊन सोडतात का म्हणून, पण जास्त तिथं त्या मार्गावर वाहनं नव्हती. मग तरी त्यानं 1-1.5 किलोमीटर मॅप टाकला त्यांनी मोबाईलवरती. मॅप टाकून चालत जाण्याचा प्रयत्न करा. 1-1.5 किलोमीटर गेला असेल तो. 1-2 रिक्षा विचारले, पण ते काही जायला तयार नव्हते. आणि जायचं म्हटलं तर मग त्याने अव्वाच्या सव्वा पैसे पण मागितले, कारण एकटा पण होता आणि सकाळ होती एकदम, म्हणजे अवेळी, रोजच्या त्यांच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळी असल्यामुळे. मग थोडासा तो परेशान पण झाला होता. आणि आम्ही संपर्क करत होतो बरं का, पण फोनवर तो इतकंच म्हणायचा की गाडी मी उतरायचं राहून गेलो आणि गाडी अक्कलकोटच्या दिशेने चालली होती, पण मी उतरलो आता, मग मी येतो, व्यवस्थित येतो, असं तो आम्हाला सांगत होता. आम्ही काळजी करत म्हणून. त्याने 2-3 गाड्या पाहिल्या, पण काही गाड्या न्यायला तयार नाहीत. मग मात्र त्याला थोडंसं म्हणजे परेशान झाल्यासारखं झालं. आणि नंतर मात्र की नाही, असं तो चालला होता रस्त्याने सोलापूरच्या दिशेने. मागून अक्कलकोटच्या दिशेने एक रिक्षा आली आणि त्या रिक्षानी त्याच्याजवळ येऊन उभं राहिली आणि कुठे जायचं आहे म्हणून विचारलं. तर त्याने सांगितलं की असं सोलापूरच्या बसस्थानका म्हणजे ST स्टँडवर मला जायचं आहे आणि तिथून मला धाराशिवला जायचं आहे वगैरे. तर ठीक आहे म्हटले, बसा म्हटले. तर त्यांनी अगदी शांतपणे त्या रिक्षावाल्यांनी ST स्टँडवरती आणून सोडलं. आणि भैयाने विचारलं किती पैसे झाले काका तुमचे म्हणून. तर त्यांनी म्हणाले की अगदी हसून 100 रुपये झाले.
तर भैयाला पण आश्चर्य वाटलं की आत्तापर्यंत किती म्हणजे पैसे मागितले 2-4 रिक्षावाल्यांनी, खाजगी वाहनाने. मग त्यांनी ते पैसे दिले आणि पैसे देताना भैयाच्या लक्षात आलं की ती व्यक्ती अपंग आहे, तरी पण त्या व्यक्तीने तो रिक्षा आणला आणि बरं ठीक आहे म्हणाला. आणि तोपर्यंत धाराशिवचं त्याला समोर एस टी पण लागलेली दिसली. मग तो त्या एस टीच्या दिशेने चालला आणि मागे वळून पाहिलं तर तो रिक्षा तेव्हा नव्हता पाठीमागे पण. मग घरी आल्यानंतर तो आम्हाला जेव्हा सांगत होता की असं असं झालं, आम्ही विचारलं की काय म्हणजे तुला का उशीर झाला यायला, लवकर निघाला होता. तर तो म्हटला एकतर अक्कलकोट गाडी मिळाली, अक्कलकोटच्या दिशेने चाललो, ते मध्येच उतरलो तर मागून परत रिक्षावाला आला. तर तो पण अक्कलकोटच्या दिशेने आला आणि त्यांनी अगदी शांतपणे आपल्याला व्यवस्थित वेळेमध्ये म्हणजे धाराशिवची गाडी येते त्या वेळेमध्ये त्यांनी तिथं भैयाला नेऊन पोहोचवलं म्हणजे एस टी स्टँडवरती. मग एका क्षणामध्ये माझ्या तोंडातून निघालं, भैया अरे स्वामी आले. म्हणजे हे सांगताना पण माझा थोडासा आवाज भरून वाटत असेल तुम्हाला. मला स्वामींच्या सेवेची नेहमीच प्रचिती येते आणि मी हे वाक्य नेहमी म्हणते, माझी मुलं कुठंही असू द्यात, माझ्या मुलांवरती माझ्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद नेहमी असणार आहे. आणि त्या गोष्टीची, त्या वाक्याची माझ्या स्वामी महाराज नेहमी प्रचिती देतात. आता इतकं काही बाहेर घडतं ना, खूप मुलांची काळजी वाटते, मुलगी परदेशात आहे, जावई परदेशात आहेत, पण एका गोष्टीचं हे पण कुठंतरी समाधान आहे की माझी सगळी मुलं स्वामींची सेवा करतात ना, मग मला काळजी नाही आहे की माझ्या मुलांचं सगळं छानच होणार आहे. एक माळ का होईना, आता मुलगी एका मोठ्या ब्रँडच्या कंपनीमध्ये आहे, आता मी नाव घेणार नाही, अमेरिकेमध्ये, तरीही तिची स्वामी सेवा चुकत नाही. स्वामी महाराजांची मूर्ती घेऊन गेलेली आहे, जपाची माळ आहे तिच्यासोबत आणि स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील असतो तिच्यासोबत. त्यामुळे ना अजिबात काळजी वाटत नाही. मुलं पुण्यात आहेत, परदेशात आहेत. मी नेहमी हेच वाक्य म्हणते की केलेल्या कर्माचं फळ आपल्याला नेहमी मिळत असतं. त्याच पद्धतीने आपण केलेल्या सेवेचं फळसुद्धा आपले स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात. तर असा हा दिव्य अनुभव आम्हाला नुकताच स्वामी महाराजांनी दिलेला आहे, म्हणू शकता प्रचिती सेवेची दिलेली आहे. आणि मधून स्वामी महाराज ही प्रचिती नेहमी देतात बरं का. तर स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये, स्वामी मार्गात सेवेत येण्यासाठी आपली इच्छा आहे म्हणून आपण कधीच आलेलो नाही आहे. स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत आणि आल्यानंतर देखील भरपूर परीक्षा घेतल्यानंतर आपण टिकलेलो आहोत. हे सर्व सेवेकरांनी नेहमी ध्यानात ठेवायचं आहे आणि रोजच्या रोज सेवा करायची. त्यामध्ये नित्यसेवा असू द्या, तारक मंत्राची सेवा असू द्या, षडाक्षरी मंत्राचा जप असू द्या, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 3 अध्याय 7 अध्यायाचं पठण असू द्या. तर भरपूर सेवा आहे करण्यासाठी. रोजच्या रोज सेवा करत जावा. स्वामी महाराज मेवा दिल्याशिवाय राहत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यासाठी केलेला हा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सेवा करा, सेवेकरी व्हा, माणूस जपा, माणूस शिका आणि परमेश्वर शेवटी माणसातच आहे. चला निरोप घेते. श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.